धन्यवाद. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अ, आपण ब्रह्मचारी कुशलरत्न यांनी माझा परिचय करून दिला फार प्रेमाने, अतिशय मैत्रीने. त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि ब्रह्मचारी जीन सागर यांनी सुद्धा फार सुंदर अशी या प्रवचन मालिकेची रचना, त्याचा उद्देश आपल्याला समजावून सांगितला. आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या एक प्रकारच्या कुशल आणि मैत्रीने एक प्रकारे हे सध्याचं वातावरण, एक प्रकारे आपण अगदी इलेक्ट्रॉनिकली का असेना एक प्रकारे एका रूम मध्ये आहोत, एका हॉलमध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. आपण सगळे इथे एक प्रकारे जमलेलो आहोत ह्या झूमच्या प्लॅटफॉर्मवर, या झूमच्या रूम मध्ये. आणि मला असं वाटतं की युट्यूबवर सुद्धा आपले बरेचसे धर्मबंधू आणि भगिनी ज्यांना या 100 लोकांच्या ह्या कॅपॅसिटीच्या हॉलमध्ये, झूमच्या हॉलमध्ये येणं शक्य नाही, ते युट्यूबवर सुद्धा हे ऐकत आहेत, बघत आहेत. अतिशय सुंदर अशी प्रवचन मालिका ब्रह्मचारी जीन सागर आणि त्यांच्या चमूने आयोजित केलेली आहे. आणि मला अतिशय आनंद होतो की अशा प्रकारे फारच सुजकतेने, फारच चांगल्या तऱ्हेने वेगवेगळ्या विषयांना हात घालून बाबासाहेबांची धर्मक्रांती अधिकाधिक स्पष्ट करण्यासाठीचा हा प्रयत्न जो आहे त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो, त्यांचं पुण्यानुमोदन करतो. विशेषतः माझा विषय जो आहे, जसं जीन सागर यांनी सांगितलं की 1950 साली बाबासाहेबांनी लिहिलेला जो लेख आहे बुद्ध धर्म आणि त्याच्या धर्माचे, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य, या लेखामध्ये शेवटी माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य मी बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी लावेल, कारण बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे ही मानव सेवा आहे, हे असं लिहून त्यांचं ते जे 1950 जे भाषण आहे ते संपवत आहे. आणि हे अतिशय महत्वाचं आहे की बाबासाहेब बुद्ध धर्म आणि संघ, म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे ही मानव सेवा आहे असं जे म्हणतात, ते नेमकं काय म्हणून इच्छितात किंवा त्याच्या पाठीमागे त्यांची काय भूमिका असावी या संबंधाने आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. आणि मला असं वाटतं की त्याच अनुषंगाने आज मी माझी काही मतं या संबंधी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात त्याच्या अनेक वेगवेगळे अर्थ किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या बाबासाहेबांच्या विधानाकडे पाहिलं जाऊ शकतं. आणि त्याचं मला असं वाटतं की आपण संघात अतिशय मोठ्या प्रमाणे त्याचा विचार करावा, जेणेकरून बुद्ध धर्माला अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कार्य करता येऊ शकतं. तर पहिली मी हे स्पष्ट करताना मी 3 प्रश्नाच्या माध्यमातून ह्याचा विचार करू इच्छितो. पहिलं म्हणजे मानव सेवा म्हणजे नेमकं काय, दुसरं ही मानव सेवा बुद्ध धर्माने कशी शक्य आहे, आणि तिसरं बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे काय. या 3 प्रश्नांचा उकल करण्याचा प्रयत्न करून मी आजचा हा जो विषय आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न. तर पहिली गोष्ट म्हणजे मानव सेवा म्हणजे काय. अर्थात इथे मला फारच आनंद होतो, बाबासाहेब मानव सेवा हा शब्द वापरतात. आनंद यासाठी होतो की त्यांनी कुठल्या विशिष्ट मानव समूहाला संबोधित करून म्हटलेलं नाही. जे सर्व शोषित पीडित आहेत त्यांची सेवा करणे म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे होय, किंवा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे म्हणजे जे सर्व दुःखित पीडित आहेत त्यांची सेवा करणे होय असं म्हणत नाही. ते म्हणतात की सर्व मानवाची सेवा करणे, बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे म्हणजे सर्व मानवत्वाचा सेवा करणे असं ते म्हणतात. मग जर असा हा जो शब्द आहे मानव सेवा, तर महत्वाची गोष्ट आहे की मग त्याची व्याप्ती काय. ही मला असं वाटतं की जरी हा अतिशय व्यापक असा शब्द असला, सर्व समावेशक असा शब्द असला, तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आपण त्याची जी वेगवेगळी जी स्वरूप आहे त्याचा थोडासा विचार करणं आवश्यक आहे.
पहिली गोष्ट म्हणजे माणसं अनेक प्रकारची आहेत. माणसं समूहांमध्ये, देशांमध्ये, वेगवेगळ्या स्थितीमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं आणि जेव्हा कधी आपण मनुष्याचा विचार करतो त्यावेळेस त्या वर्गीकरणाला टाळणं हे फार कठीण होतं आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या वर्गात, समूहात, जातीत, धर्मात आपण मनुष्यांची विभागणी करतो, अगदी रंगाने का होईना आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाने का होईना. अशा प्रकारे आपण एक प्रकारे विभागणी करत असतो. काही मनुष्य एक प्रकारे काय म्हणता येईल श्रीमंत असतात, काही गरीब आहेत, काही अन्याय करणारे आहेत तर काही ज्यांच्यावर अन्याय होतो असे आहेत, काही पांढरे आहेत तर काही काळे आहेत, काही सवर्ण आहेत तर काही अवर्ण आहेत, काही सुसंस्कृत आहेत तर काही असंस्कृत आहेत, काही शिक्षित आहेत तर काही अशिक्षित आहेत, काही शोषण करते आहेत तर काही शोषित आहेत. सर्व सर्व प्रकारची माणसं जी आहेत एक प्रकारे ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि त्यामुळं या शब्दाचा उपयोग करताना मला असं वाटतं आपण स्वतःकडे थोडं पाहणं आवश्यक आहे की जेव्हा कधी आपण इतरांच्या कल्याणाचा विचार करतो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो आणि आपण इतरांसाठी काही केलं पाहिजे असा विचार करतो, त्यावेळेस आपण मर्यादित असतो की आपण अमर्याद विचार करतो. आपण मानव सेवा या अर्थाने विचार करतो का? जर आपण मानव सेवेच्या अर्थाने विचार करत असू तर निश्चितच आपण एक दूरचा आणि एक जवळचा, एकाला मदत करणं आवश्यक आहे, एकाला मदत करणं आवश्यक नाही, एकाला गरज आहे, एकाला गरज नाही, अशा प्रकारे आपण विचार करणार नाही. तर मी जे काही करतो ते प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी कसं आवश्यक आहे, कसं आहे याच्या पद्धतीने मी विचार करू शकतो का? मला असं वाटतं हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण बरेचदा आपण जिथून सुरुवात करतो आपला अगदी नेहमीचा ठरलेला शब्द आपले लोक, आपल्या लोकांसाठी काही करणं, आपल्या समाजासाठी काही करणं वगैरे वगैरे अशा प्रकारे आपण करून एक प्रकारे आपले आणि परके हा भेद ताबडतोब करतो आणि काही ठिकाणी तर अजूनही बरेचसे बौद्ध जे आहेत ते आपली पूर्व जातीची जी पोट जात आहे तिला सुद्धा सोडायला तयार नाहीत. पहिल्यांदा जर विचार करायचा असेल तर आपल्या पोटजातीच्या लोकांचा इथून सुद्धा त्यांची सुरुवात होते आणि मला वाटतं की ही जेव्हा मानव सेवा हा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळेस पहिल्यांदा आपला हा जो ब्रॉडनेस आहे, ही जी एक प्रकारची अमर्यादता आहे, विशालता आहे, याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब जेव्हा मानव सेवा म्हणतात तेव्हा बाबासाहेब कुणालाही त्याच्यातून बाजूला ठेवू इच्छित नाही. प्रत्येक मनुष्य जो तुम्हाला आवडणारा असो की आवडणारा नसो, एक प्रकारे तुमच्या सेवेच्या रेंज मध्ये तो आला पाहिजे. आणि मला असं वाटतं हा पहिलं चॅलेंज आपल्यासाठी आहे की आपण असं करू शकतो का? आपण स्वतःला एवढं विस्तारित, आपण स्वतःला एवढं ब्रॉड करू शकतो का? तेवढी क्षमता आपण वाढवू शकतो का? आणि मला असं वाटतं की ही क्षमता वाढवणं ही आपली पहिली आवश्यकता आहे. जर आपण स्वतःला विशिष्ट जातीपुरतं, विशिष्ट समूहापुरतं मर्यादित ठेवून त्याच्या पलीकडे जाण्याची हिंमत करत नसू तर एक प्रकारे आपण बुद्ध धर्माला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना जो अभिप्रेत मनुष्य आहे, एक प्रकारे बुद्ध धर्माचं आचरण करणारा एक सर्वव्यापी मनुष्य जो म्हणून जो आहे त्या अर्थाने आपण स्वतः पुढे जात नाही असंच त्याचा अर्थ. आणि त्यामुळं आज आपण पाहतो की बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर किती जवळपास आता 70 वर्ष पूर्ण होतील आणि 60 वर्ष पूर्ण होतील आणि एवढ्या काळामध्ये बरेच बौद्ध बांधव जे बाबासाहेबांच्या ह्या धर्मांतराच्या आंदोलनामधून आलेले आहेत, आपल्या विशिष्ट समाजाच्या पलीकडे जाऊन, ज्यांना आपण सवर्ण किंवा हिंदू किंवा इतर जातीचे ह्या पद्धतीने आपण जे संबोधन करतो, अशा लोकांशी बुद्ध धम्म खऱ्या अर्थानं शेअर करणं, त्यांच्याशी बुद्ध धम्माची चर्चा करणं किंवा एक प्रकारे ती क्षमता ठेवणं की सहजपणे त्यांना आपण निमंत्रित करू शकू आपल्या सोबत, त्यांच्याशी आपण अगदी मुक्तपणे ती चर्चा करू शकू, अशा प्रकारची क्षमता आपण किती निर्माण करू. याचा अर्थ असा नाही की सगळेच अगदी ऐकायला तयार आहेत आणि बुद्धाच्या काळात सुद्धा अगदी बुद्धाला सुद्धा सर्वच ऐकायला तयार होते असंही नाही.
कारण प्रत्येकच वेळेस ती परिस्थिती असते की काही लोक धर्माबद्दल ग्रहणशील असतात, काही लोक तुमच्याबद्दल ग्रहणशील असतात, काही नसतील. परंतु आपण तेवढे मोकळे आहोत का, आपण तेवढे सहज आहोत का, जेणेकरून आपण खुलेपणाने प्रत्येकाकडे जाऊ शकू, तेवढा सहजपणे आपण ती चर्चा करू शकू आणि त्यांना आपलंसं करू शकू आणि आपल्या मनात त्यांच्याबद्दल असलेले जे ग्रह आहे ते बाजूला सारून एक प्रकारे आपण त्यांना स्वीकारण्यासाठी, आपण त्यांना एक आपला म्हणून एक प्रकारे घेण्यासाठी, मनुष्य म्हणून एक प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण तयार असू. ही शोकांतिका खरं म्हणजे खूपच मोठी आहे. कारण धर्मांतरानंतर आजपर्यंत पूर्वी जे महार होते त्यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक जाती महाराष्ट्रामध्ये, त्या जातींमधून आलेले लोक जे आहेत महाराष्ट्रामध्ये बुद्ध धर्मात आलेले आहेत, बौद्ध झालेले आहेत. आणि त्यांची सुद्धा एक प्रकारची तक्रार मी नेहमी ऐकतो की ती म्हणजे हा जो प्रस्थापित पूर्वी बाबासाहेबांसोबत आलेला जो बौद्ध झालेला जो समाज आहे एक प्रकारे, तो त्यांना स्वीकारण्यासाठी, त्यांच्यासोबत एक होण्यासाठीची जी क्षमता आहे ती त्याच्यामध्ये नाही. आपलं म्हणून एक प्रकारे अजूनही आपल्यामध्ये एक प्रकारे काय म्हणतोय की आपण स्वतःच्या मध्ये एक प्रकारे हे पाहिलं पाहिजे की तेवढी स्वीकारात्मकता आपली आहे का. आणि खास करून जातीची ही जी मर्यादा जी आहे किंवा एक प्रकारे संकुचितपणा आहे, विशेषतः लग्न या एक प्रकारे घटनेवर येऊन पोहोचतो. बौद्ध म्हणून जे बौद्ध झालेले आहेत, खरं म्हणजे आपण मानव म्हणून जर एक आहोत या अर्थाने आपण जर पाहत असू तर कमीत कमी जे बौद्ध आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यांची आपसामध्ये एक प्रकारे लग्न होणं किंवा आपसामध्ये त्यांनी स्वतः स्वीकारण्यासाठी ही स्वीकारात्मकता जी आहे ती खऱ्या अर्थाने अजूनही तेवढी वाढवलेली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जाता जाता हा रेफरन्स मला वाटतं अतिशय महत्वाचा आहे की किमान स्वतःची ती क्षमता आपण वाढवली पाहिजे की नुसतेच आपल्या जातीचा किंवा बौद्ध आहेत ह्या स्वरूपातच नव्हे तर आपल्याला संपूर्ण मानवाला स्वीकारण्याची आपली क्षमता असली पाहिजे. तर दुसरी गोष्ट की जर सर्व मानवाला आवश्यकता आहे, सर्व मानवाची सेवा आवश्यक आहे, तर जो अतिशय श्रीमंत आहे, जो एक प्रकारे म्हणून आपण सत्ताधीश सध्या आहे, एक ज्याला आपण शोषक म्हणूया किंवा एका विशिष्ट अशी समाज रचना जी भारतामध्ये आहे की ज्यांची आर्थिक सामाजिक स्थिती एवढी चांगली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सहज आपल्याला एक काम किंवा ज्याला आपण सोशल वर्क म्हणतो किंवा जे धम्मकार्य म्हणतो की इतरांना मदतीची हात देण्याचे म्हणतो, तेव्हा आपलं लक्ष सहजपणे पहिल्यांदा असते की जे खरोखरच शोषित आहे, जे खरोखरच त्यांना संधी नाही आहे, अशा लोकांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेणं. आणि ते खूप आवश्यक आहे, ते आपण केलं पाहिजे. परंतु हे करताना आपण हे विसरता कामा नये की आपल्याला जर कुणालाच दूर ठेवायचं नाही, आपल्या ह्या सेवेत सर्वांचा जर समावेश करायचा आहे तर अशी कोणती गोष्ट आहे की जी सेवा प्रत्येकाला आवश्यक आहे ह्याचा विचार. आणि जेव्हा आपण हा विचार करतो त्यावेळेस एक प्रकारे आपण स्वतःला अधिक जास्त विस्तारित करतो, स्वतःला अधिक जास्त ब्रॉड करतो असं म्हणावं. तर प्रत्येकाला कोणती सेवा आवश्यक आहे मनुष्य म्हणून, मग तो अतिशय श्रीमंत असो किंवा ह्या ज्या सगळ्या कॅटेगरीज आपण पाहिल्या किंवा सगळं अगदी सर्व गुणसंपन्न, सर्व धनसंपन्न असो किंवा त्याला बरेचदा जे म्हणतात की त्याला आता कशाची गरज नाही, सगळे सुख, सगळं काही जे आहे ते जे पाहिजे त्याला त्याच्याकडे आहे, अशा परिस्थितीत स्वतःला आहे असं म्हणणारे लोक असो, अशी कोणती गोष्ट आहे की ज्या सर्वांना तिची आवश्यकता आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे. तर ती म्हणजे एक प्रकारे बुद्ध मनुष्यांमधली समानता सांगतात. आणि मला वाटतं त्या समानतेकडे जेव्हा आपण पाहू त्यावेळेस मदतीची गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. बुद्ध काय म्हणतात की प्रत्येक मनुष्य, धम्मपदातील ती गाथा आहे, प्रत्येक मनुष्य जो आहे हा शिक्षेला, दंडाला भीतो. प्रत्येक मनुष्य जो आहे पनिशमेंटला, शिक्षेला घाबरतो, त्याला भय वाटतं. प्रत्येक मनुष्य त्याला सुख हवं असतं, सुख पाहिजे असतं. हे एक प्रकारे सामायिक तत्व जगातल्या प्रत्येक मनुष्याला लागू होणार आहे. या अर्थाने प्रत्येक मनुष्य एक आहे, सारखा आहे. तो कितीही श्रीमंत असो, कितीही श्रेष्ठ असो,
कितीही उच्च शिक्षित असो किंवा कितीही तो अडाणी असो, प्रत्येक माणूस आपल्याला दुःख येईल याची भीती बाळगतो, दुःख येऊ नये यासाठी प्रयत्नशील असतो, आणि प्रत्येक माणूस आपल्याला सुख मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो. ही आहे मनुष्यांमधली एकता, समानता. दुसरी गोष्ट, आणखी कोणत्या समानता मनुष्यांमध्ये आहे, तर प्रत्येक मनुष्य जन्माला आलं, त्यांनी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, ही दुसरी मनुष्याची समानता. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला शरीर लाभलेलं आहे, हाडामासाचे शरीर आहे. या पृथ्वी तलावर आपल्याला खायला लागतं, प्यायला लागतं, जगण्यासाठी सुरक्षितता पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एक प्रकारे जी ह्या जगाची जी अपरिपूर्णता जी आहे, या अपरिपूर्णता विशेषतः आपल्या त्या दुःखाच्या संपर्कात घेऊन येतो. मनुष्य जन्माला आला की अगदी ज्याला म्हणतात एक मनुष्यातून सुटलेला बाण शेवटी जसा आपल्या लक्ष्यावर पोहोचतो, तशा प्रकारे जन्म झालेला मनुष्य त्याचा शेवट मृत्यूमध्ये. या अर्थाने प्रत्येक माणूस ज्याचा जन्म झालाय त्याची वाटचाल मृत्यूकडेच आहे, दुसरीकडे नाही. या अर्थाने आपण एक, या अर्थाने सगळे मनुष्य सारखे आहेत. आज या आयुष्यामध्ये स्वतःला आपण किती श्रेष्ठ समजलो, इतर कितीही आपल्यापेक्षा कमी आहेत असं समजलो, आपण पाहिजे त्या गोष्टी, पाहिजे ते लेबल्स आपण स्वतःला लावले, तरी एक गोष्ट मात्र आपल्याला कधी चुकत नाही, ती म्हणजे प्रत्येक क्षण जो आहे तो आपल्याला मृत्यूकडे घेऊन जाणार आहे. दुसरी गोष्ट, ह्या जगातील ही जीवनाची जी अनिश्चितता जी आहे, ही अनिश्चितता ही प्रत्येकाच्या जीवनात लागेल. आज आपण खूप चांगलं जीवन जगत असू, आज वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या आपल्या आसपास असतील, सगळं काही अगदी व्यवस्थित चाललेलं असेल, सुरळीत चाललेलं असेल, परंतु कोणत्या क्षणाला हे बदलेल याची खात्री कुणीही देऊ शकतो. आपले प्रियजन आहेत, आपण आहोत, ह्यांच्यापैकी कुणाचा मृत्यू कधी होईल ह्याची खात्री कोणी देऊ शकतो. त्यानंतर आपल्या आसपासची परिस्थिती ताबडतोब कशी बदलेल ह्याची खात्री कोणी देऊ शकत नाही. आणि सध्या ज्या परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत, ही परिस्थिती संपूर्ण जगभरामध्ये जी एक प्रकारे अचानक उद्भवली आहे, ती त्याचं एक अतिशय मोठं असं उदाहरण आहे. आणि या अर्थाने प्रत्येक मनुष्य एक प्रकारे हा एकाच नावेत बसलेला आहे, जन्म आणि मृत्यूच्या, म्हणून सगळे मनुष्य एक प्रकारे सारखे आहेत. आणि म्हणून दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट मनुष्यांमध्ये सारखी आहे, ती म्हणजे प्रत्येक मनुष्य तो कुठलाही असो, कसाही असो, त्याचं दुःख हे त्याचं कर्म ठरवतं. ही सर्व मनुष्यांना लागू होणारी समान अशी गोष्ट. कोणत्याही कारणाने तुम्ही कोणतंही कर्म करत असाल तरी त्याला दोनच नियम लागू होतात. कुशल कर्म असेल तर सुखाकडे जाणार, अकुशल कर्म असेल तर दुःखाकडे. आणि हे सुख आणि दुःख पहिल्यांदा आपण स्वतःसाठी निर्माण करतो. आपलं कर्म स्वतःला पहिल्यांदा दुःख निर्माण करतं आणि त्याचाच परिणाम इतरांनाही दुःख निर्माण करण्यासाठी. जेव्हा आपण कुशल कर्म करतो त्याचा पहिल्यांदा आपल्याला एक प्रकारे सुखकारक अनुभवाकडे जाण्यासाठी त्याचा लाभ होतो आणि इतरांना सुद्धा ते सुखकारक ठरतं. या अर्थाने सर्व मनुष्य एक प्रकारे एकाच नावेत असलेले आहेत. सर्व मनुष्य एक प्रकारे या अर्थाने सारखे आहेत, कारण कर्म हेच तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला निश्चित करणारं, तुमच्या जन्माला जर पुढचा जन्म असेल त्याला निश्चित करणारं, या जन्मातलं सुख आणि दुःख असेल ह्याला निश्चित करणारं जर कुठलं काही असेल तर ते कर्म आहे. आणि या अर्थाने मनुष्य सारखे आहे. आणि त्याच अर्थात तर सगळ्यात जास्त दुःख जगात जर कुठे असेल तर ते मनुष्य निर्मित दुःख आहे. कसं तर भूकंप किती वेळा येतात, पुरात वाहून जाण्याचे प्रसंग, जे मोठमोठे जे अपघात जे आहे, नैसर्गिक अपघात जे आहेत ते किती होतात. आणि एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला द्वेषाने, अज्ञानाने, क्रूरतेने दिलेलं दुःख हे किती निर्माण होतं.
अगदी मनुष्य दुसऱ्या मनुष्याला प्रत्येक क्षणाला एक अशा प्रकारच्या आपल्या कर्मामुळे दुःख निर्माण करतो. निसर्गाच्या ह्याच्यामध्ये माणसाचा जन्म होणं, त्याचा आजारपण, त्याचं एक प्रकारे म्हातारपण, त्याचा मृत्यू, हे दुःख तर असणारच आहेत, आहेतच ती, कारण ते जन्मासोबत आलेली आहेत. परंतु ह्याच्यापेक्षाही जास्त दुःख जे आहेत जेव्हा आपण एकमेकांच्या सोबत जगतो आणि त्यावेळेस आपण जे काही कर्म करतो, ज्या पद्धतीने काया वाचा आणि मनाने आपण जे कर्म करतो, ते कर्म सगळ्यात जास्त दुःख स्वतःला आणि इतरांसाठी निर्माण होतं. आणि त्या अर्थाने सगळे मनुष्य म्हणून एक प्रकारे आपण एक आहोत. आणि या अर्थाने मग प्रत्येक मनुष्याला मदतीची गरज आहे. कारण तो सुखाकडे जाण्यासाठी कितीही प्रयत्न करत असला तरी सुद्धा नेमका सुखाकडे जाण्याचा मार्ग काय आहे हे माणसाला माहित नाही. आणि त्यामुळे काय होतं की तो नेहमी सुखाच्या प्रयत्नामध्ये दुःखाकडे जाण्याचाच मार्ग निवडतो. सुख शोधण्यासाठी तो अकुशल कर्माचा मार्ग निवडतो. त्याला वाटते की आपण सुखाकडे जात आहोत. तो या भ्रमात जातो की मी खरोखरच सुखी आहे. परंतु तो तसा असत नाही. तो मार्ग चुकलेला आहे आणि शेवटी स्वतःच्या कर्माने स्वतःसाठी प्रचंड मोठं दुःखाचं डोंगर तो उभं करून राहतो. आणि त्या अर्थाने प्रत्येक मनुष्याला मदतीची गरज आहे. आणि जेव्हा मानव सेवा बुद्ध बाबासाहेब म्हणतात त्यावेळेस मानवाला प्रत्येक मनुष्याला मदतीची गरज आहे. ती मदत आपण केली पाहिजे या स्वरूपात या अर्थाने बाबासाहेब सांगत आहेत की प्रत्येक मनुष्याला जगण्यासाठी जे मूलभूत तत्व आहे जगण्याचं, की चांगलं कर्म तुम्हाला स्वतःला आणि इतरांना सुखाकडे घेऊन जायला मदत करते आणि वाईट कर्म जे आहे तुम्हाला स्वतःला आणि इतरांना दुःखात नेण्याचं कार्य करते. आणि मनुष्य जीवनाला हे जर गवसलं, तुमच्या जीवनात तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला जर हे गवसलं तर तुम्ही स्वतःचं कल्याण करू शकता. आणि खऱ्या अर्थानं जो माणूस स्वतःचं कल्याण करू शकतो तोच इतरांचं कल्याण करण्यासाठी काहीतरी करण्याची क्षमता ठेवतो. जो स्वतःचं कल्याण करू शकत नाही, जो स्वतःचं कल्याण जाणत नाही, तो इतरांचं कल्याण कसं करेल? आणि इथे आता आपण खरं म्हणजे पुढे पोहोचतो ते म्हणजे हे की ही गोष्ट प्रत्येक मनुष्य मात्रापर्यंत पोहोचवणं म्हणजे त्याची सेवा आहे त्या मनुष्याची. कारण बाकीची एक वेळ आपण हे काय म्हणूया की मूलभूत जे काही दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण कार्य करूया आणि आपण ते करतोय. या कोविडच्या काळामध्ये पण आपण अनेक लोकांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून त्यांची समोर दिसणारे दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांची सेवा करण्याचा प्रयत्न. त्यामुळे आपल्या नजरेसमोर तुम्हाला जो दिसेल, जो भुकेने व्याकुळ आहे, जो तहानलेला आहे, ज्याला आश्रयाची गरज आहे, ज्याला आधाराची गरज आहे, एक प्रकारे प्रत्येक ठिकाणी जी गरज आहे मनुष्याला ती गरज पुरवणं खरोखर चांगली गोष्ट आहे आणि ती केली पाहिजे. कारण हे एक प्रकारे कुशल कर्म करण्यासाठीची एक प्रकारे तुम्हाला मला मनुष्य म्हणून एक संधी आहे. परंतु हे कुशल कर्म पुरेसं नाही. खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या जीवनाचा जर खरोखर उपयोग आपल्याला चांगला करून घ्यायचा असेल तर आपण असं कर्म केलं पाहिजे की जे खऱ्या अर्थानं इतरांना दुःखातून मुक्त करणारं असेल. थोडं नव्हे, एकदा जेवण दिल्याने एक प्रकारे त्याचं निश्चितच ती भूक भागली त्याची आणि तुम्हाला तो आशीर्वाद देईल, तुम्हाला त्याला आनंद होईल. आज तुम्ही त्याला त्या भुकेच्या पासून मुक्त केलं, परंतु तेवढं पुरेसं नाही. मनुष्य जन्माचं हे जे वारंवार जन्म घेऊन निर्माण होणारं दुःख, यातून बाहेर पडण्याचा मार्ग जर आपण त्याला देऊ शकलो, तो मार्ग आपण पत्करू शकलो, तर ह्याच्यापेक्षा मोठं चांगलं कर्म नाही, कुशल कर्म नाही. आणि बौद्ध म्हणून एक प्रकारे हे कसदार मजबूत असं कुशल कर्म म्हणजे माणसाला त्याच्या संपूर्ण दुःखातून मुक्त करण्यासाठीचा मार्ग दाखवणं, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ चांगलं कर्म कोणतं नाही. यालाच बुद्ध किंवा भंते संघरक्षित सर्वश्रेष्ठ दान म्हणतो. आणि हे जे दान आहे प्रत्येक माणसाला गरजेचं आहे. संपूर्ण दुःखाचा नाश करण्याचा मार्ग, आणि संपूर्ण दुःखाचा नाश करण्याचा मार्ग काय आहे? धम्म. म्हणजे एक प्रकारे बाबासाहेबांचे हे जे वाक्य आहे ह्याला आपण एका अर्थाने उलट फिरवू शकतो.
बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे ही मानव सेवा होय असे ते म्हणतात. आपण याच वाक्याला असं म्हणूया, मानव सेवा हाच बुद्ध धम्म होय. मानवाला खऱ्या अर्थानं संपूर्ण दुःख मुक्तीचा मार्ग देऊन त्याची केलेली सेवा म्हणजे बुद्ध धम्म. एक प्रकारे सर्वात मोठी गोष्ट मनुष्यासाठी बुद्ध धम्म जर कुठली करत असेल तर त्याला पूर्णतः दुःखातून मुक्त करणं, ते आतापर्यंत आपण जे पाहिलं. आणि हे करताना एक प्रकारे आपण खऱ्या अर्थानं स्वतःची आणि इतरांची सेवा करतो. म्हणजे धम्म आचरण करणं, त्या धम्म आचरणामध्ये इतरांना समाविष्ट करून घेणं. जसा मी दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे तसाच त्यालाही दुःखातून मुक्त होण्याची गरज आहे, त्याच्यासाठीही मी हे करत आहे. या अर्थाने जेव्हा आपण पुढे येतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण बुद्ध धम्माचं आचरण, बुद्ध धम्माचं एक प्रकारे इतरांपर्यंत घेऊन जाणं ही मानव सेवा आहे. नव्हे, मानव सेवा करणं खऱ्या अर्थानं म्हणजे बुद्ध धम्माचं आचरण आहे. आणि मला असं वाटतं की या अर्थानं अतिशय विशाल अमर्याद असा जो ठेवा आहे बाबासाहेब आपल्यासाठी घेऊन गेले. आणि मग परत एकदा धम्मा अर्थात आपण अनेक प्रसंगी बुद्ध धर्म काय आहे हे आपण त्याचा अध्ययन केलाय, अभ्यास केलेला आहे. आपल्यासाठी ही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट मी परत सांगू इच्छितो की मानव सेवा हा आपला दुसरा प्रश्न होता की बुद्ध धम्मानेच ही कशी शक्य आहे. मानव सेवा ही बुद्ध धम्मानेच कशी शक्य आहे. त्याचं उत्तर खरं म्हणजे आतापर्यंत आपण जे बोललो त्याच तेथूनच मिळतं की मानव सेवा बुद्ध धम्माचं मूळ हे दुःख नाश करणे याचा मार्ग असा. मुळात दुःखाचा नाश करण्याचा मार्ग म्हणजे बुद्ध धम्म आहे. आणि खऱ्या अर्थानं मानव सेवा जर कोणी काही करू शकत असेल तर तो बुद्ध धम्मच करू शकतो. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला कदाचित माझ्या आवाजासोबत पावसाचा पण आवाज येत असेल. माझ्या शेजारचे खूप जोरात पाऊस सुरू आहे आणि शेजारी त्यांची घराच्या बाहेर टिनाचे शेड त्यांनी बनवलेले आहेत. त्या टिनाच्या शेडवर पण बराचसा आवाज होतोय. मला आशा आहे काही वेळा तो कमी होईल आणि मला अधिक स्पष्टपणे तुम्हाला ऐकता येईल. सो बुद्ध धम्मासंबंधी आणखी एक गोष्ट मला असं वाटतं आपण पाहूया ती म्हणजे कर्म. जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस एक अतिशय महत्वाची आणखी एक गोष्ट पाहणं आपल्याला, ती म्हणजे बुद्धाची शिकवण ही अतिशय केंद्रीय अशी शिकवण आहे की सर्व जे काही आहे ते मनातूनच निर्माण होते. मन प्रधान आहे, सर्व काही मनोमय आहे. आणि या मनाने आणि म्हणून जेव्हा आपण कुशल कर्म करतो तर हे कुशल मनाने केलेलं कुशल कर्म, जेव्हा कुशल मनाने आपण कार्य करतो तेव्हा सुखाकडे जातो, अकुशल मनाने आपण कार्य करतो तेव्हा दुःखाकडे जातो. ही बुद्ध धम्माची अतिशय केंद्रीय अशी शिकवण आपण जर पाहिली तर ही शिकवण स्वतः आत्मसात करणं. आपण आता पुढच्या टप्प्यात पोहोचतो. ही शिकवण स्वतः आत्मसात करणं आणि इतरांपर्यंत ती घेऊन जाणं म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. आता बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार बरेचदा खरं म्हणजे आपल्याला प्रवचन द्यायला आवडतं आणि गोष्टी आपल्याला सांगायला आवडतात आणि आपण इतर ठिकाणी आपण पाहतो की बहुतेक जे सांगणं आहे ते विशेषतः माहिती पोहोचवणं ह्या स्वरूपात. बुद्ध धम्म आपण जेव्हा सांगतो तेव्हा आपण बुद्ध धम्माची माहिती देत नाही. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं हा आणि तुमचा एक प्रकारे त्याला प्रबोधन जागृती वगैरे आपण जे म्हणतो ह्या याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. जेव्हा आपण सांगण्या वेळेस आपण बुद्ध धम्माची माहिती देत नाही तर बुद्ध धम्माचं एक प्रकारे जो मार्ग जो आहे त्या मार्गाचं स्पष्टीकरण आपण करतो. आणि त्या मार्गाचं स्पष्टीकरण कोण करू शकतं? जो त्या मार्गावर चालतो तोच त्या मार्ग
म्हणजे केवळ नकाशा तुम्हाला माहित आहे आणि नकाशाच्या आधारावर इतरांना सांगायचं की बाबा रे असा असा जा चालत तिथपर्यंत पोहोचशील असं एखाद्याने सांगणं आणि मी त्या मार्गाने गेलोय, मी त्या मार्गाने जातोय, इतर जाणाऱ्यांशी माझा संपर्क आहे आणि म्हणून हा मार्ग कसा आहे हे अनुभवाने मी तुला सांगतो. हे जेव्हा आपण म्हणू तेव्हा खऱ्या अर्थाने तो धम्मप्रचार आणि प्रसार. म्हणून बुद्ध धर्माच्या प्रसार आणि प्रसाराचे 3 महत्वाचे टप्पे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला टप्पा म्हणजे एक प्रकारे माहितीचा टप्पा आहे. जर आतापर्यंत आपण जे बोललो की एक सर्वसाधारण माहिती असणं आणि माहितीच्या टप्प्यावर आपण एक प्रकारे म्हणू शकतो की बाह्य जग कसं आहे, खऱ्या अर्थानं इतर गोष्टींमध्ये इतर जसं काल अमृतदीप यांच्या प्रवचनामध्ये मी ऐकत होतो की त्यांनी सांगितले की बुद्धाने आपण बाबासाहेबांनी इतर धर्म कसे आहे, बुद्ध धर्म कसा आहे, बुद्धांचा अप्रोच काय आहे, इतर धर्म संस्थापकांचा अप्रोच काय आहे, या गोष्टींबद्दलची चर्चा त्यांनी काही केली. त्याच्यामध्ये एक प्रकारे ही माहिती जी आहे ही आपण एक प्रकारे इतरांना पोहोचवली पाहिजे जेणेकरून त्यांना तुलना करता येईल. त्यांना जे माहीत नाही ते त्यांच्या कानावर जाईल, ती माहिती त्यांच्या लक्षात येईल. पण इथेच थांबून जे आहे तेवढं धम्मप्रचार नव्हे, पुरेसं नाही. तर आपण जे काही सांगतो त्याच्या पाठीमागे आपलं कन्व्हिक्शन असलं पाहिजे. कन्व्हिक्शन म्हणजे मला ते पटलेलं आहे किंवा एक प्रकारे माझ्या जीवनाचा तो भाग आहे अशा कन्व्हिन्स्ड आहे ह्या स्वरूपात सांगणं, माहिती सांगणं आणि हा माझ्या जीवनाचा आधार आहे अशा पद्धतीने बुद्ध धम्म सांगणं, ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. त्यामुळे जेव्हा धम्मप्रचार आणि प्रसाराची आपण जेव्हा गोष्ट करतो त्यावेळेस धम्म सांगण्याची जी पद्धती जी आहे ही आपल्या स्वतःच्या त्या कन्व्हिक्शन मधून आली पाहिजे, त्या आपल्या स्वतःच्या एक प्रकारे हा विश्वासातून आली पाहिजे. आणि जेव्हा आपण सांगतो तेव्हा नुसते शब्द आपण कम्युनिकेट करत नाही, नुसते शब्द सांगत नाही तर आपला विश्वास सांगतो. आणि ऐकणारा माणूस तुमचे शब्द पकडत नाही तर तुमचा विश्वास पकडतो. कारण तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास करता त्या गोष्टीवर विश्वास करणं तुम्हाला ऐकणाऱ्या माणसाला शक्य होईल. म्हणून बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारातला हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तुम्ही बुद्ध धम्म केवळ तुम्हाला पटला म्हणून सांगत नाही तर तो खऱ्या अर्थाने तुम्हाला एक प्रकारे तुमच्या अंतरंगात शिरलेला आहे आणि त्या आविर्भावाने एक प्रकारे त्या कन्व्हिक्शनने जे आहे तुम्ही बुद्ध धम्म सांगता आणि तुमचा विश्वास हा दुसऱ्यांचा विश्वास बनायला सुरुवात होते. खास आणि दुःख ठरवते. बाहेरची कुठलीही शक्ती नाही की जी तुम्हाला सुख आणि दुःखाकडे घेऊन जाऊ शकेल. बाहेरची कुठलीही शक्ती नाही की जी तुम्हाला सुख देऊ शकेल किंवा बाहेरची कुठलीही अशी शक्ती नाही की जी तुमचं दुःख दूर करू शकेल. सुख तुम्ही निर्माण करू शकता, तुमचं दुःख तुम्ही नष्ट करू शकता. हे स्वतः जो स्वतःचा विश्वास आहे हा कम्युनिकेट करणं आहे हे खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माच्या प्रचाराचं अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि आज भारतात याची प्रचंड मोठी गरज आहे. अतिशय निरर्थक गोष्टी जगात लोक मोठ्या विश्वासाने आणि मोठ्या काय म्हणतात भक्तिभावाने सांगतात. मी उदाहरण सांगेल की अरे नाही जा तिकडे, तो खरं म्हणजे ज्याच्यात काहीच आधार नाही, ज्याला काहीही एक प्रकारे बूड आणि शेंडा नाही, अशा गोष्टी सुद्धा जर एवढ्या विश्वासाने कोणी सांगू शकतं, पण ज्याचा स्वतः तुम्ही अनुभव घेतलेला आहे की कर्म तुम्हाला कशा प्रकारे सुखाकडे घेऊन जातं, हे एवढ्या विश्वासाने सांगणं हे आपल्याला काय शक्य होऊ नये. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण या विश्वासाने स्वतः अनुभवाच्या आधाराने सांगू त्यावेळेस जग बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विश्वासाला जिंकतो, केवळ शब्द नव्हे तर त्या शब्दांच्या पाठीमागचा विश्वास जो आहे तो मनुष्याला जिंकण्यासाठी किंवा त्याला मार्गावर आणण्यासाठी बनवतो. आणि हीच जी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आपला अनुभव इतरांसोबत व्यक्त करणं, इतरांची त्याची देवाणघेवाण करणं आणि बुद्ध धम्माचं जे एक प्रकारे बुद्ध धम्माने आज भारतामध्ये जी प्रचंड सुंदर अशी संस्कृती निर्माण केली होती, ती संस्कृती जी आहे ती आपण एक प्रकारे आपल्या अनुभवातून आपल्या चांगल्या कर्मातून निर्माण करू शकतो. आणि म्हणून आज जी एक प्रकारे मानव सेवेचा हा जो आदर्श बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं लक्षण हेच आहे की चांगल्या मनाने स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी एकत्रित आलेली माणसे ही एक प्रकारे मागून येणाऱ्या लोकांना जगण्याचा आदर्श देतात.
सुसंस्कृतीचा आदर्श देतात. चांगलं एक प्रकारे जे काही चांगलं आहे त्याचा ते मार्ग दाखवतात आणि एक प्रकारे या बुद्ध धम्माच्या अशा ह्या प्रचाराच्या पद्धतीमुळेच भारताची एक काळ होता ज्याला सुवर्ण काळ म्हणतो भारताचा, अतिशय समृद्ध असा काळ आपण पाहिलेला आहे. पूर्व देशांमध्ये आपण तो समृद्ध काळ पाहिलेला आहे आणि हीच दिशा जी आहे ही आपली आहे. शेवटी मी एक प्रकारे हे कार्य जे आहे ज्याचं आहे त्याला बोधिसत्व असं म्हणतात आणि त्या बोधिसत्वाच्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि माझं हे जे प्रवचन आहे ते शेवटाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तर असं म्हणतात की बोधिसत्व जो असतो तो 4 गोष्टी करतो, 4 प्रकारचे आचरण करतो, 4 गोष्टी त्याला करायला लागतात. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे बोधिपक्षचर्या. चर्या म्हणजे आचरण. बोधिपक्षचर्या. बोधिपक्षीय धर्म आपल्या सर्वांना माहित असतील. 37 बोधिपक्षीय धर्म आहे. बोधिपक्षीय म्हणजे बुद्धत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग, बुद्धत्वाकडे घेऊन जाणारी पद्धती किंवा बुद्धत्वाकडे घेऊन जाणारी शिकवण. तर बोधिसत्व पहिली गोष्ट करतो तो म्हणजे बुद्धाने जे जे मार्ग सांगितले आहेत, जे बुद्धत्वाकडे घेऊन जातात, जे संपूर्ण दुःख मुक्तीकडे घेऊन जातात, त्याचं तो पहिल्यांदा स्वतः आचरण करतो. अर्थात या 37 बोधिपक्षीय धर्मांमध्ये अष्टांगिक मार्ग, 6 पारमिता, पंचधर्मेंद्रिय, सप्तबोध्यांग, 5 बल ह्या गोष्टी आहेत. इतरही काही आहेत. त्या एकूण 37 होतात त्या. आणि केवळ अष्टांगिक मार्गाच्या आचरणाने तुम्ही बुद्धत्वाकडे जाता, केवळ पारमितांच्या आचरणाने तुम्ही बुद्धत्वाकडे जाता, केवळ सप्तबोधांगाच्या आचरणाने तुम्ही बुद्धत्वाकडे जाता, परंतु बोधिसत्व या सर्व 37 मार्गांचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष जीवनात कसं उतरवायचं यासाठी तो प्रत्येक शिकवणीला आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्न करतो. का? कारण त्याला पुढे काय करायचं आहे हे माहित आहे. तो जे करतोय ते स्वतःच्या कल्याणासाठी तर करतोच, परंतु ते केवळ स्वतःच्या कल्याणासाठी करत नाही, तर सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी तो करू इच्छितो. आणि म्हणून पहिली गोष्ट बोधिसत्व करतो म्हणजे हे 37 बोधिपक्षीय धर्म जे आहे त्या सर्वांचं आचरण करण्याचा प्रयत्न. त्यानंतर दुसरी गोष्ट बोधिसत्व करतो आणि ती आहे अभिज्ञाचर्या. अभिज्ञाचर्या म्हणजे विविध ज्ञान संपादन करण्याचं आचरण. बोधिसत्वाला जगात काय चाललंय, जगातील सर्वात श्रेष्ठ जी काही विज्ञानं असतील, जी काही ज्ञान संपदा असेल ती ज्ञान संपदा तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सुद्धा जे करतो त्याच्या पाठीमागे केवळ मी नव्हे तर संपूर्ण जगाचं कल्याण त्याच्या समोर असतं. बाबासाहेबांचा एक प्रकारचा जो आदर्श आहे तो हा असा आहे. बाबासाहेबांनी केली ती अभिज्ञाचर्या आहे. बाबासाहेब सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय निपुण होते आणि त्या सर्व ज्ञानाचा उपयोग त्यांनी अगदी पदोपदी इतरांच्या कल्याणासाठी. आणि मग बोधिसत्व ही दुसरी गोष्ट करतो ती म्हणजे तो अभिज्ञाचर्या करतो. सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्याचा. अर्थात धम्म हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, परंतु मनुष्याच्या कल्याणासाठी इतर ज्या सर्वसाधारण गोष्टी ज्या माहीत असल्या पाहिजे, त्याचं ज्ञान असलं पाहिजे, तो त्यामुळे समावेश करतो आणि सर्वच ज्ञान जे आहेत जेवढी जास्त तो ज्ञानी तो प्रयत्न करतो ते म्हणजे अभिज्ञाचर्या. आणि त्यानंतर आहे तिसरी चर्या बोधिसत्व करतो आणि ती आहे पारमिताचर्या. 6 किंवा 10 पारमितांचं आचरण. दान, शील, शांती, वीर्य, समाधी आणि प्रज्ञा. या 6 पारमितांचं आचरण. आता पारमिता आपल्या सर्वांना माहित आहे. त्या पारमितांचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सुद्धा एक प्रकारे ही पारमिता प्रथमतः बोधिसत्वाच्या समोर सर्व मानव जातीचं कल्याण असतं आणि त्यासाठी अगदी पहिली पारमिता दान पारमिता जी आहे, इतरांना अगदी वेगवेगळ्या स्तरावर अगदी भोजनापासून ते अगदी लहानशा गरजेच्या वस्तूपासून सर्वश्रेष्ठपर्यंत सर्व प्रकारची दानं एक प्रकारे ही जे काही एकाच पारमितेबद्दल आपण बोललो तर हे आपल्या लक्षात येईल की कशा तऱ्हेने प्रत्येक पारमिता ही सर्वांच्या कल्याणासाठीचा उद्देश समोर ठेवून बोधिसत्व करतो. आणि त्यानंतर चौथी जी आहे चर्या बोधिसत्वाची ती म्हणजे सत्व परिपाक चर्या.
सत्व परिपाकचर्या. सत्व म्हणजे सजीव, जीव, आणि परिपाक तर बाबासाहेबांच्या स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण लावून पाहू शकतो. बाबासाहेबांनी स्वतः धम्माचं आचरण केलं. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म लिहून आपले एक प्रकारे त्यांचं जी धम्माची जी एक प्रकारची जी त्यांची स्वतःची ओळख जी आहे त्यांनी तिथून दिली. त्यांच्या स्वतःच्या आचरणातून आपण ती पाहू शकतो. बाबासाहेबांची अभिज्ञाचर्या आपण पाहू शकतो. जेवढं जास्त श्रेष्ठ आणि उच्च मानव कल्याणासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आहे ते प्रत्येक ज्ञान प्राप्त करणं. बाबासाहेबांची पारमिताचर्या आपण पाहू शकतो. आणि शेवटी सत्व परिपाकचर्या सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे एक प्रकारे बुद्ध धम्माचा प्रसार करणं ही मानव सेवा आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेस या बोधिसत्वाच्या 4 चर्या एक प्रकारे त्याचं संपूर्ण स्वरूप आपल्या समोर ठेवतात. आणि म्हणून एक बौद्ध म्हणून आपलं धम्माचरण हे केवळ आपल्यापुरतं, आपल्या लोकांपुरतं, आपल्या देशापुरतं, आपल्या समूहापुरतं मर्यादित नव्हे, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी केलेलं आपलं हे आचरण आहे. या विशालतेने, या तीव्रतेने जे आहे, जेव्हा आपण पुढे येतो आणि प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा करतो, तेव्हा आपण केलेल्या प्रत्येक लहान गोष्टींचं व्हॅल्यू जे आहे, प्रत्येक लहान गोष्टीचं महत्व जे आहे, ते अधिकाधिक जास्त श्रेष्ठ होतं. आणि तेवढ्याच मजबूतीने आपण एक प्रकारे बुद्धत्वाकडे वाटचाल करतो आणि सर्व सजीवांसोबत, सर्व प्राणीमात्रांसोबत जे आहे ते आपण अशा प्रकारे संपूर्ण दुःखमुक्तीकडे जातो. आणि मला असं वाटतं की अशा तऱ्हेने बाबासाहेबांना ज्या पद्धतीने आपण बोधिसत्व म्हणतो, आपणही बोधिसत्व आहोत. आणि हाच मार्ग जो आहे आपल्यालाही अनुसरायचा आहे, जेणेकरून आपण ही मानव सेवा करू शकू. आपल्यासाठी मानव सेवा हेच धम्माचं आचरण आहे. आणि सर्वश्रेष्ठ मानव सेवा जास्तीत जास्त लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणं हे आपलं धम्माचरण आहे. या स्वरूपात जर आपण पाहू शकलो तर आपलं बाह्यकारी कार्य आणि आतमध्ये स्वतःवर केलेलं कार्य, या दोन्हीमध्ये कुठला फरक असणार नाही, ते एकच असेल. मी इतरांची सेवा केली, इतरांचं दुःख नष्ट करण्यासाठी मी प्रयत्न केला, मी माझं दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न. संपन्न म्हणतात की त्यांची विद्या आणि त्यांचं आचरण ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. जे ते करतात ते जाणतात. एक प्रकारे जे जाणतात ते करतात. एक प्रकारे अशा प्रकारचं आपलं जीवन होईल. आणि याच परिपूर्ण श्रेष्ठ आदर्शाला एक प्रकारे आपण मानव सेवेचा आदर्श म्हणू शकतो. तर मला असं वाटतं की आपणास मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आवडल्या असतील अशी आशा आहे. आणि ज्या कुठे आवडल्या नसतील तर मला निश्चितच आपण फोन करून, मेसेज पाठवून फीडबॅक देऊ शकाल, जेणेकरून मला अधिक सुधारणा करता येईल. परंतु मला अतिशय आनंद होतो की आपण ही संधी मला दिली आपल्या टीमनी, आणि 2 शब्द मला माझं काही चिंतन इथे सांगता आलं. खूप खूप आभारी आहे आपला मी सर्वांचा. धन्यवाद. जय हिंद.